नमस्कार. मधुमेह आणि त्याचे प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत. आज आपण संपूर्ण मधुमेहावरची टेस्ट चाचणी किंवा रक्त चाचणी कशी करायची, कधी करायची हे आपण पाहणार आहोत. पॅथॉलॉजी चॅनलमध्ये मी डॉक्टर महेश नांदीकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मधुमेहावरील चाचणी म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर उपाशीपोटी रक्त चाचणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जेवणानंतर 2 तासांनी आपल्याला रक्त चाचणी करून घ्यायची आहे आणि मधुमेहाची HbA1c डायबेटिक HbA1c ही आपल्याला करून घ्यायची आहे. मेनली 3 चाचण्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आणि त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. फास्टिंग ब्लड शुगर जर समजा आपण पाहिलं तर अगदी उपाशीपोटी राहायचं आहे. समजा आपण रात्री 8 वाजता जेवण केलं आहे तर सकाळी 8पर्यंत काहीही खायचं नाही. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 तासाची आपण फास्टिंग देणार आहोत आणि त्या फास्टिंग स्टेटमध्ये फास्टिंग अवस्थेमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पुन्हा खाणं पिणं घेणार नाही आहोत पाण्याव्यतिरिक्त. नंतर आहे पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर म्हणजे जेवणानंतरची ब्लड शुगर. आता या चाचणीमध्ये बहुतांश रुग्ण गोंधळलेले असतात की जेवणानंतरची ब्लड शुगर म्हणजे एक्झॅक्टली काय, जेवण पूर्ण झाल्यानंतर 2 तास की जेवण चालू केल्यानंतरचे 2 तास. तर महत्त्वाचं म्हणजे जेवण जेव्हा आपण चालू करतो आहे, समजा आपण 10 वाजता जेवण चालू केलं आहे तर 10 वाजता ते 12 वाजेपर्यंत आपल्याला ते 2 तास पकडून आपल्याला ब्लड टेस्टला जायचं आहे. म्हणजे समजा 10 वाजता आपण जेवण चालू केलं आहे तर 12 वाजता आपल्याला ब्लड द्यायचं आहे. म्हणजे आपण 11:55 किंवा 5 मिनटं आधी आपण लॅबमध्ये पोचायचं आहे आणि मगच आपल्याला ब्लड टेस्ट द्यायचं आहे. तिसरं आहे ते म्हणजे HbA1c हिमोग्लोबिन A1c. याच्यामध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे हिमोग्लोबिन आणि दुसरं म्हणजे ग्लुकोज. आता हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातील असलेलं प्रोटीन, प्रथिन आणि शुगर ग्लुकोज म्हणजे शुगर. सो ग्लुकोज आणि हिमोग्लोबिन या दोघांचं संपर्क. आता रक्तातील साखर जर समजा जास्त वाढली असेल तर रक्तातील जे ग्लुकोज आहे ते हिमोग्लोबिनच्या संपर्कात येतं आणि हिमोग्लोबिनला चिकटतं. आता चिकटल्यानंतर होतं काय, जेवढी जास्त शुगर असेल तेवढा ग्लुकोज हिमोग्लोबिनच्या भोवती जास्त प्रमाणात असेल. आणि आपण 3 महिन्यानंतर ही टेस्ट का करतो आहे, कारण आपल्याला किती प्रमाणात ग्लुकोज हिमोग्लोबिनच्या संपर्कात आलेला आहे हे आपण चाचणी करतो आहे. आता होतं आहे काय की आदल्या दिवशी टेस्टिंगच्या आदल्या दिवशी आपण काय खाल्लेलं आहे किंवा आपण किती गोड खाल्लं आहे किंवा काय याचं निष्पन्न HbA1cमध्ये होणार नाही आहे. निष्पन्न होणार आहे की 3 महिन्यांमध्ये आपण काय काय खाल्लेलं आहे, काय नाही खाल्लेलं आहे, किती प्रमाणात ग्लुकोज खाल्लेली आहे, किती स्वीट खाल्लेलं आहे याचं प्रमाण आपण निष्पन्न करणार आहोत HbA1cमध्ये. हां, आदल्या दिवशी आपण काय खाल्लं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण फास्टिंग ब्लड शुगर किंवा PP ब्लड शुगरमध्ये आपण जाणून घेऊ. पण आपण 3 महिन्यांच्या एकंदरीत कालावधीमध्ये आपण काय काय खाल्लेलं आहे, त्याचा शुगरवर एकंदरीत प्रमाण इफेक्ट किती होईल हे आपल्याला 3 महिन्याच्या HbA1c टेस्टमध्ये दिसणार आहे. अर्थात HbA1c म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे ग्लुकोज आणि हिमोग्लोबिन यांचा आलेला संपर्क म्हणजे HbA1c. दर 3 महिन्यांनी आपण ह्या टेस्टिंग केल्या पाहिजेत. अगदीच नव्हे तर 6 महिन्यांनी तर अवश्य केल्या पाहिजेत. म्हणजे आपण कोणत्या स्टेटमध्ये आहोत, मधुमेहाची पूर्व डायबेटिक आणि फुल डायबेटिक जसं आपण त्याला म्हणू शकतो. सो जनरली 30 वर्ष 40 वर्षापर्यंतचे जी रुग्ण आहेत किंवा आपण म्हणू शकतो त्याला तर अशा रुग्णांनी किंवा अशा व्यक्तींनी आपली चाचणी वेळेत 6 महिन्यापर्यंत करून घ्यायची आहे. किंवा आपण फास्टिंग ब्लड शुगर आणि PP ब्लड शुगरला फास्टिंगची पथ्ये आहेत, म्हणजे हे खायचं नाही ते खायचं नाही किंवा काय. पण HbA1c टेस्टिंगला कोणत्याही प्रकारचं खाणं चालतं किंवा उपाशीपोटी चालेल, दिवसातून कुठल्याही वेळेला चालेल, आपण कधीही करू शकतो. CBC बरोबरसुद्धा आपण HbA1c टेस्ट करू शकतो. फास्टिंग ब्लड शुगरची जर समजा आपण नॉर्मल रेंज पाहिली तर ती 70 ते 110 मिलीग्रॅम पर डेसिलिटर म्हणजे 100 ml ब्लडला आपल्याला फास्टिंग ब्लड शुगर पाहिजे, आपल्या रक्तातील साखर पाहिजे 110 मिलीग्रॅम. पोस्ट प्रांडियल जेवणानंतरची जर आपण समजा ब्लड शुगर पाहिली तर ती पाहिजे 140 पर्यंत, 140 मिलीग्रॅम पर DL म्हणजे 140 मिलीग्रॅम पर 100 ml ब्लडमध्ये. आणि HbA1c जर पाहिलं तर ही टक्क्यांमध्ये मोजली जाते, पर्सेंटेजमध्ये मोजली जाते.
याचा नॉर्मलचा जो रेंज आहे ती आहे 4.5 to 5.5 एवढी% आपल्या शरीरामध्ये HbA1c हवं आहे, तर त्याला आपण नॉन डायबेटिक समजू. 5.5 to 6.5 एवढ्यापर्यंत जर HbA1cचा टक्का आला तर समजायचं प्री डायबेटिक आहे, म्हणजे पूर्व मधुमेहची सूचना आहे आपल्याला. आणि 6.5च्या पुढे 6.5%च्या पुढे जर समजा HbA1c चाचणी निदर्शनास जर समजा तुमचा आली तर तुम्हाला मधुमेह आहे. आणि 9.5च्या वरती टक्के जर गेले HbA1cचे तर आपण असं समजू शकू की शरीर साखरेवर नियंत्रण ठेवण्यास अकार्यक्षम आहे. आता आपण बघूया पूर्व मधुमेह म्हणजे प्री डायबेटिक. होतं आहे काय, प्री डायबेटिकमध्ये एक छोटीशी गोष्ट आहे. शरीर साखरेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणून शरीरातले काही अवयव काही काळांतराने अकार्यक्षम होऊ शकतात. याची सावधगिरी म्हणून पूर्व मधुमेहाची चाचणी करणं अतिशय गरजेचं आहे. तसंच जर समजा आपण पाहिलं तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सुद्धा बोललेलो आहे की मधुमेह पोषक आहाराने टाळता येऊ शकेल किंवा कंट्रोल करता येऊ शकेल. इट इज अप टू पेशंट. ह्या सगळ्या पेशंटवरती आहे. आपण किती व्यायाम करतो आहे, आपण किती खातो आहे, आपण किती पितो, या सगळ्या गोष्टी पेशंटवरती आहेत. रुग्ण जर आपला स्वतःच्या शरीराला जर सपोर्ट करेल, साथ देईल, रनिंग करेल, व्यायाम करेल, योगासनं करेल, पोषक आहार घेईल, वेळेतच खाईल, तर त्याने कदाचित मधुमेह कंट्रोलमध्ये येऊ शकतं, डायबिटीज. आज आपण पाहिलं आहे मधुमेहावरतील सर्व रक्त चाचण्या. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.